मित्रहो, मी डॉक्टर संजीव लिंगवर, महाराष्ट्र राज्य पर्यटन व सांस्कृतिक विभाग महावारसा समिती सिंधुदुर्ग सदस्य। मित्रो, आज मी आपल्याला विदर्भातील इतिहास दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। प्राचीन काळामध्ये विदर्भामध्ये यदुराजांची सत्ता होती आणि त्या काळात विदर्भ हा राजा होता। त्यावरून विदर्भ नाव पडलं आहे की काय या भागाला असं म्हटलं जातं। त्याच काळामध्ये श्रीकृष्ण याने कौटुंड्यपूर म्हणजेच अमरावती इथून अंबिका मंदिरातून बाहेर पडताना रुक्मिणी हिचं हरण केलं होतं। हा इतिहास आपल्याला परिचित असेलच। त्याच्यानंतरच्या काळामध्ये सम्राट अशोक यांचं राज्य विदर्भामध्ये होतं आणि सातवा राजाचा कालावधी, त्यानंतरचा जो कालावधी आहे इसवी सन 200 ते इसवी सन 500 मध्ये हा वाकाटकचा कालावधी आहे। त्या काळामध्ये नगरधन ही त्यांची एक राजधानी होती। त्याचप्रमाणे पुढच्या काळामध्ये कुलचुरी, त्याच्यानंतरच्या काळामध्ये चालुक्य, त्याच्यानंतरच्या काळामध्ये यादव, त्याच्यानंतरच्या काळामध्ये निजामशाह आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये राजा गौंड याने विदर्भामध्ये राज्य केलं। राजा गौंड नंतरच्या काळामध्ये इसवी सन 18व्या ते 19व्या शतकामध्ये नागपूरचे भोसले, पहिले राघोजी भोसले, दुसरे राघोजी भोसले आणि तिसरे राघोजी भोसले यांनी विदर्भावर राज्य केलं। हा काळ होता 18 ते 19व्या शतकाचा आणि ह्याच काळामध्ये साम्राज्याचा, विदर्भातील साम्राज्याचा ह्रास होत असताना शेवटची जी राजवट होती ती राजा इंद्रजित नागपुरे यांची आणि ती राजवटीमध्ये असलेला शेवटचा किल्ला कामठा किल्ला हा आपल्याला मी दाखवण्याचा येथे प्रयत्न करत आहे। हा या किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे। इसवी सन 1818 मध्ये रघोजी भोसले नागपूर यांच्या काळामध्ये पृथ्वीराज सिंह नागपुरे यांनी बांधलेला हा किल्ला आहे। इसवी सन 1888च्या उठावामध्ये ब्रिटिशांनी हा किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता। त्यावेळी थॉमस गार्डन यांनी हा किल्ला घेतला। त्यावेळी चिमाजी पटेल आणि आप्पाजी भोसले यांनी ब्रिटिश राज्याविरुद्ध युद्ध पुकारलं होतं। ह्या युद्धामध्ये ते हारले आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये ब्रिटिशांनी काही काळासाठी हा घेतलेला किल्ला नंतरच्या काळामध्ये नागपुरे घराण्याकडे राहिला आणि त्यांचेच वंशज तिथे राहतात। आपल्याला दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे। ह्या किल्ल्याचं भव्य असं प्रवेशद्वार समोर आपण बघू शकता। या किल्ल्याचा बुरुज आहे। बुरुजानंतर आपण बघू शकता हा प्रचंड असा बुरुज आहे आणि संपूर्ण या बुरुजाने हा वाडा वेढलेला आहे। आपण बघू शकता की ह्या भव्य असं या वाड्याचं हे प्रवेशद्वार आहे। प्रवेशद्वारानंतर आपल्याला दाखवू शकतो की इथे असलेली विहीर आपण बघू शकता की ही किल्ल्या कामठावरची विहीर आहे। दोन्ही बाजूला आपण तिथून पाणी घेऊ शकतो। अर्धा भाग ह्या साईडला आणि त्या साईडला। ह्याच नागपुरे राजांच्या राजवटीमध्ये असलेले कुंवर सिंह हे एक राजपूत होऊन गेले आणि त्यांच्या काळामध्येच KTS हे गोंदियातील सगळ्यात मोठं हॉस्पिटल बांधलं गेलं। पृथ्वीराज सिंह नागपुरे यांच्यानंतरच्या काळामध्ये कुंवर सिंह हे एक राजपूत होऊन गेले आणि त्यांचा इथे ते घायल झाले असताना त्यांना नागपुरात नेण्याचा प्रयत्न करत असताना गोंदिया या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला आणि त्यावेळच्या राणीने असं ठरवलं की ह्या ठिकाणी आपण त्यांचा नावाने एक रुग्णालय उभं राहावं आणि ते रुग्णालय त्यांनी तिथे चालू केलं। तेच आताचं सुप्रसिद्ध असलेलं गोंदियातील KTS रुग्णालय। KTS रुग्णालयाच्या सुरुवातीच्या काळामध्ये जवळजवळ 6 वर्ष नागपुरे घराणे यांनी तिथे डॉक्टर्स आणून ते हॉस्पिटल चालवलं आणि नंतरच्या काळामध्ये आपण बघू शकता की हे किल्ल्याचा भाग आहे समोरचा आणि नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाने इथे असलेलं
हे त्या काळातील एक प्रसिद्ध मंदिर, पुरातन मंदिर आपण बघू शकतो. हां, तर पुढचा भाग असा की त्या काळा शासनाने नंतरच्या काळामध्ये ते हॉस्पिटल चालवलं आणि तेच इथलं KTS रुग्णालय आपण बघू शकता.